नमस्कार. हो. आज आपण एका मराठी कौटुंबिक संवादावर जरा बोलूया. हो, नमस्कार. यात दोन पिढ्यांमधले नातेसंबंध आहेत, त्यांचे रोजचे छोटे मोठे संघर्ष आणि काही गमतीचे क्षण पण आहेत. अगदी. म्हणजे बघा, एकीकडे ज्येष्ठ जोडपं आहे, जे आपल्या नात्यातलं प्रेम, तो गोडवा जपायचा प्रयत्न करतंय, आणि दुसरीकडे तरुण पिढी आहे. त्यांच्यात अगदी रोजच्या साध्या गोष्टींवरून मतभेद होताना दिसतात. बरोबर. आणि यातून ना कुटुंबातले वेगवेगळे पैलू समोर येतात. म्हणजे गैरसमज कसे होतात, हो, संवाद कसा होतो किंवा कधीकधी टाळला जातो. आणि अगदी छोट्या प्रसंगांमधून पण नात्यातली गुंतागुंत दिसते. चला तर मग जरा यातले महत्वाचे मुद्दे बघूया. नक्कीच. सुरुवात होते त्या ज्येष्ठ जोडप्याने. म्हणजे घटस्फोटाची शक्यता वगैरे पत्नी थोडी काळजीत आहे. हो, ती चिंता व्यक्त करते. पण पती तिला धीर देतो आणि काय मस्त डिनर डेटवर नेतो. हां. आता हे फक्त समजूतदारपणा आहे की काय म्हणतात त्याला, अनेक वर्षांच्या अनुभवानंतर नात्यातले वाद टाळण्याची, तो गोडवा टिकवण्याची एक पद्धत, जी कदाचित तरुणांना अजून शिकायची आहे. हां. हा मुद्दा खरंच महत्वाचा आहे, कारण याच्या अगदी उलट चित्र दिसतं घरात राहिलेल्या तरुण जोडप्यांमध्ये. हो, म्हणजे पार्थ आणि काव्या आणि नंदिनी जीवा. बरोबर. तिथे काय होतं, नंदिनीने पिठलं भाकरी बनवलेली असते, पण पार्थ आणि जीवा खायला स्पष्ट नकार देतात. जीवा तो म्हणतो की त्याला प्रोटीनवालं काहीतरी हवंय. अच्छा, म्हणजे हा नकार फक्त चवीपुरता आहे की यात पिढीतल्या बदलत्या सवयी किंवा अपेक्षा दिसतात? काय वाटतं? मला वाटतं दोन्ही असू शकतं. म्हणजे सवयी बदलल्या आहेत हे तर आहेच, पण काहीतरी वेगळं हवं ही अपेक्षा पण दिसते. आणि मग काय गंमत, जीवा आणि पार्थ पैज लावतात काहीतरी वेगळं चमचमीत बनवण्याची. हो, आणि काय बनवणार तर म्हणजे अंड्याचं सलाड, प्रोटीनयुक्त. पण ती सगळी योजनाच फसते, कारण अंडी सडलेली निघतात. हो ना, पार्थ म्हणतो पण गेम झालं रे, अंडी सोलल्यावर कळलं ती सडली आहेत. अगदी. म्हणजे हा प्रसंग विनोदी आहे खरा, पण या फसलेल्या प्रयत्नामागं काय असेल? काहीतरी सिद्ध करायची धडपड. नक्कीच असू शकते. विनोदाच्या मागे ना अनेकदा अपेक्षाभंग असतो. आणि महत्वाचं काय की शेवटी सगळे तेच पिठलं भाकरी खातात. बरोबर. जीवा तर एकदम पलटी मारतो, म्हणतो सगळ्यात जास्त प्रोटीन जर कशात असेल तर ते पिठल्यात आहे. म्हणजे परिस्थिती स्वीकारली की नाही? किती एक प्रकारची तडजोड झाली. तडजोडच म्हणावी लागेल बहुतेक. आणि त्यानंतर बघा, नंदिनी सासूबाईंना फोन करते आणि काय सांगते? खोटं सांगते की मुलांनी आवडीने पिठलं खाल्लं. म्हणते जीवानी तर बोटं चाटून चाटून पिठलं संपवलं. म्हणजे हे सगळं वरवर ठीक आहे असं दाखवण्याचा प्रयत्न आहे का, घरातलं वातावरण चांगलं ठेवण्याचा? असू शकतं. पण मग लगेच दुसरा सीन येतो, नंदिनी आणि जीवा यांच्यातला बेडरूममधल्या जागेवरूनचा वाद. हो, कोण पलंगावर झोपणार आणि कोण भाली. त्यांच्यात एकदम तणाव निर्माण होतो. नंदिनी स्पष्ट म्हणते, आता तू खाली झोपणार आणि मी वर झोपणार. हा वाद फक्त जागेपुरता आहे की यात काहीतरी जुनं, म्हणजे अधिकाराची लढाई किंवा काही जुन्या तक्रारींची झलक दिसतीये? ही शक्यता नाकारता येत नाही खरं तर. विशेषतः हा वाद कधी होतोय? पिठलं प्रकरणानंतर आणि नंदिनीच्या त्या फोननंतर. हो, बरोबर. आणि यात अजून एक महत्वाचा पैलू आहे, तो म्हणजे काव्याच्या मनात येणारा विचार. कोणता? ती ज्येष्ठ जोडप्याला हसताना बघते आणि तिच्या मनात घटस्फोटाचा विचार येतो. ती म्हणते, तुमचं हे निखळ असं हसू बघून विचार येतो मनात की आमच्या डिवोर्सबद्दल तुम्हाला सांगावं की सांगू नये. अरे बापरे. हा विचार आणि बाहेर घडणाऱ्या या सगळ्या वरवरच्या सामान्य वाटणाऱ्या घटना, यात एक मोठा विरोधाभास आहे नाही का? हो, खरंय. म्हणजे बाहेरून दिसणारं चित्र आणि आतली भावना यात खूप फरक असू शकतो. अगदी. आत काहीतरी वेगळं शिजत असू शकतं. तर मग या सगळ्या चर्चेतून आपल्या काय लक्षात येतं? हे जे रोजचे छोटे संघर्ष आहेत, जेवणाच्या आवडीनिवडी, जागेवरून होणारे वाद, स्वयंपाकाचे फसलेले प्रयोग, हे कुटुंबातल्या नात्यांवर नकळतपणे किती आणि कसा परिणाम करत असतील? आणि खरा विचार करायला लावणारा प्रश्न हा आहे की अशा वरवरच्या विनोदी किंवा अगदी किरकोळ वाटणाऱ्या घटनांच्या मागे घटस्फोटाची भीती किंवा त्या तरुण जोडप्यांमधली न बोलली गेलेली नाराजी, असे काही गंभीर मुद्दे दडलेले असू शकतात का? खरंय. यावर खरंच विचार करायला हवा. म्हणजे दिसतं तसं नेहमी नसतं, हेच खरं.